तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर. तर हा व्लॉग असेल माझा पहिला व्लॉग. तर या व्लॉगचा टॉपिक असा आहे की आज आहे पालखी सोहळा. पालखीची सुरुवात होणार आहे अंधेरीवरून सुरुवात होईल 7 वाजता. 7 वाजता तिकडनं निघाली की सकाळी 5:30 की 6पर्यंत आपण ठाणेपर्यंत पोहोचू. ती पालखी ठाणेपर्यंत असेल. तर हा पूर्ण प्रवास या व्लॉगवर असेल. तर तुम्ही हा पूर्ण व्लॉग बघा आणि हा पूर्ण प्रवास बघा. या प्रवासात किती आनंद आहे आणि किती सुख आहे. आणि या पदयात्रेमध्ये ना जे सुख आहे ना ते बाकी कशात नाही. तर चला दाखवतो तुम्हाला सुखाचा प्रवास. तूच माझा श्वास आणि तूच माझा ध्यास व्हावे. अंधाराच्या वाटेवरती तूच प्रकाशाची एक रेघ व्हावे. माझ्या प्रत्येक सुखाचा तूच आहेस खरा आभास. माझ्या प्रत्येक सुखाचा तूच आहेस खरा आभास. या जीवनाच्या शेवटीही साई फक्त ओठांवर तुझेच नाव असावे. बोला ओ साईराम. साईराम मंडळी, 10 वाजून गेलेले आहेत. पालखी आता निघाली आहे, तुम्ही बघू शकता. आता आम्ही पवईच्या स्पॉटला पोचलो. 11 वाजले, बघू शकता. पालखीचं खरं सुख भावांनो. मंडळी, आता आपण जेवून पुन्हा एकदा चालायला सुरुवात केली आहे. तर तुम्ही पालखीला बघू शकता कुठे पोचले. मंडळी, आता 3:15 होत आले. 3:15 तर झाले आहेत, पण स्पॉट अजून लांब आहे. पण हालत लय टाईट झालं कारण की गरमी एवढी आहे ना की गरमीच्या कारणामुळे सर्व मुलं मागे राहिली आहेत अर्ध्यापेक्षा जास्त. तर पालखीजवळ जास्त मुलं राहिली नाहीत. नेमक्या आम्ही 5-6 जणच होतो. तेच आम्ही नॉनस्टॉप चालवतोय पालखी. पण आमच्यात पण एवढा जोर नाही राहिला. तरी आता आम्ही 2 मिनटं थांबलेलो. तर थांबल्यामुळे थोडी मुलं आली पुढे. तर त्यांच्याकडे पालखी देऊन आता आम्ही पुढे चालतो आहे. पण गरमीमुळे लय त्रास होतो आहे. तुम्ही बघू शकता हवासुद्धा नाही, झाडाची पानंसुद्धा नाही आलं ते बघा. तर मी बोलत होतो असं गरमी लय भावना. तर आता आम्ही ठाण्याच्या जवळ आलो आहे. 1-1.5 तासात आता ठाण्यामध्ये आम्ही पोचून जातो. तर आता पुढे एक स्पॉट आहे, तिथे आम्ही थोडा रेस्ट करू, चाय नाश्ता करू आणि मग पुन्हा चालायला सुरुवात करू. कारण की झोप डोळ्यावरती लय येते. पण या गरमीमुळे आहे ना ही झोप पण आहे ना अशी गायब होते साठी. कारण की गरमी एवढी आहे की हवाच नाही लागत. बाजूने गाड्यासुद्धा गेल्या तरी हवा येत नाही बघा. 2-2 मिनटाला घाम सुटत आहे. विदाऊट चप्पल चालतोय काय, विदाऊट चप्पल. मध्येच रस्ता चांगला येतोय तर मध्येच रस्ता खूपच खराब येतोय. तर काची तर लागल्या आहेत पण साईजच्या कृपेने रक्त नाही आलं. तर चला पुढे बघूया आता. साई प्रेमात नाहून गेला कसा जीव हो साईत जळला. साई प्रेमात नाहून गेला कसा जीव हो साईत जळला. कसा भेटेल हा देवाला साई पालखीचा आला बहाना. मंडळी, सकाळचे 5:45 झाले आहेत आणि आम्ही आता ठाण्यामध्ये पोचलोच आहे, बघू शकता. आणि सकाळ पण होत आली काय झालीच आहे. म्हणजे सकाळ 15-20 मिनिटात उजेड पूर्ण दिसून येईल तुम्हालाच.
तर ठाण्यामध्ये तर आम्ही आलो आता अर्धा पाऊण तासात आम्ही मंदिरात पोहोचू. तर तेव्हा तुम्हाला दाखवतो मंदिरातला व्ह्यू. रात्रभरचा प्रवास करून मंदिरात जो शांतता आणि सुकून भेटणार आहे त्याला दाखवतो तुम्हाला तिथे. मंडई साईबाई सकाळ झाली, तुम्ही बघू शकता पूर्ण उजेड झाला आहे आणि अजूनही आपला प्रवास चालूच आहे. मंडई आपण आता पोचलो आहे मंदिराकडे, पण अजून पालखी आली नाही आहे म्हणून आम्हाला आता थांबावं लागतं आहे. पहिल्या निशाणीसोबत आम्ही पोचलो आहेत. तर पालखीची वाट बघूया, पालखी आल्यावर जाऊ आतमध्ये. सबसे ऊंचा रंग के रूप समान है, पिता की उंगली थाम के चल तो रास्ता भी आसान है, पिता का साया सर पे हो तो कदमों में आकाश है, पिता है पूंजी खो जाए तो फिर क्या तेरे पास है, पिता बिना ना हस्ती तेरी ना कोई तेरा ठिकाना है, पिता के नाम से आना जग में पिता के नाम से जाना है, पिता बिना ना हस्ती तेरी ना कोई तेरा ठिकाना है, पिता के नाम से आना जग में पिता के नाम से जाना है. निरोप घेतो आता आज्ञा असावी, देवा आज्ञा असावी. चुकले आमुचे काही, चुकले आमुचे काही, त्याची क्षमा असावी.